मित्रांनो नमस्कार. आपण नीट बद्दल ऐकलंच असेल, पण नीट ही फक्त एक्झाम नाही. ही एक्झाम म्हणजे एक प्रेशर आहे, एक कंपॅरिझन आहे. ही नीट एक्झाम म्हणजे रोज रात्री झोप उडवणारी एक एन्झायटी आहे. 11वी-12वी बोर्ड एक्झाम सोबतच नीटची पण तयारी करावी लागते डॉक्टर बनण्यासाठी. आणि अशामध्ये जर नीट पेपर लीक होत असेल, फुटत असेल, तर यामध्ये देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. आतापर्यंतच्या इतिहासामधील NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पहिल्यांदा नीटचा पेपर कॅन्सल करावा लागला आहे. या पेपर लीक मागे अशी एक व्यक्ती आहे, ज्याचे BJPच्या नेत्यांसोबत आणि राजस्थानच्या एज्युकेशन मिनिस्टर सोबत फोटो आहे. मित्रांनो, या व्यक्तीला 1 महिन्या अगोदरच माहित होतं की पेपर फुटणार आहे. 3 मे 2026ला नीटची एक्झाम असते. 2 वर्षाच्या अखंड प्रयत्नातून ही एक्झाम दिली जाते. एक बारचा नीटचा पेपर दिला म्हणजे विद्यार्थ्यांना एक मोकळा श्वास घ्यायला मिळतो. पण पेपर लीक ॲलिगेशनमुळे ही एक्झाम कॅन्सल होते आणि री एक्झाम होईल असं जाहीर होते. ज्या विद्यार्थ्यांचा मेहनतीने नीटचा पेपर छान गेलेला असतो त्या विद्यार्थ्यांना प्रेशर यायला चालू होते. मीडिया रिपोर्टनुसार 4 गंभीर केसेस समोर आलेले आहेत आणि एका विद्यार्थ्यांचा क्लिअर डेथ झालेला आहे. मित्रांनो, नीटमध्ये असे काही विद्यार्थी असतात ज्यांचा नंबर लागला नाही म्हणून ते रिपीट करतात आणि री एक्झाम नीटची प्रिपरेशन चालू ठेवतात. अशा विद्यार्थ्यांना तर डबल प्रेशर असतं. नीटची तयारी करत असलेल्या 22 लाख विद्यार्थ्यांना हे प्रेशर आलं कुठून असा प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, नीटचे पेपर ऑथोराइज प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंट होतात आणि इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनुसार नाशिकच्या एका प्रिंटिंगमध्ये हा पेपर लीक होतो. प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या सहाय्याने हा पेपर चोरला जातो आणि तो पेपर चोरून एका व्यक्तीला देण्यात येतो. पण पेपर चोरणारे हे काय विद्यार्थी नव्हते. पेपर चोरण्याचं हे एक षडयंत्र होतं. पेपर चोरण्यासाठी अगोदरपासूनच प्री प्लॅनिंग केली होती. इथपर्यंतच नाही, डाटा ट्रान्सफर लपविण्यासाठी नाशिकमध्ये शॅडो सर्व्हर पण लावण्यात आले होते, जेणेकरून पेपर चोरल्याचे मॉनिटरिंग सिस्टममध्ये येणार नाही इथपर्यंतची प्री प्लॅनिंग होती. द इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार नाशिकमधल्या शुभम खेरनार या मेडिकल स्टुडंटने 10 लाख रुपये देऊन हा पेपर विकत घेतला होता आणि गुडगावमध्ये 15 लाखाला याची सॉफ्ट कॉपी विकण्यात आली आणि त्यानंतर गुडगावमध्ये नोट्सद्वारे गेस पेपर काढण्यात आला. नीट पेपरचे 135 पैकी 120 प्रश्न हुबेहूब काढण्यात आले. बाकीचे 15 क्वेश्चन असेच टाकण्यात आले आणि एक गेस पेपर काढण्यात आला. मित्रांनो, असे टोटल 420 प्रश्नांचा गेस पेपर काढण्यात आला, जेणेकरून कोणाला शक येऊ नये म्हणून. आणि नीट पेपरच्या 1 आठवड्यामागे म्हणजे 26 एप्रिल 2026ला आणि गुडगावचा एक डॉक्टर हा गेस पेपर 30 लाखाला राजस्थानच्या 2 भावाला विकतो. त्या 2 भावाचे नाव होते मंगीलाल आणि दिनेश बिवाल. या 2 भावामधल्या एका भावाने हा गेस पेपर त्याच्या मुलाला दिला. 29 एप्रिल पर्यंत या दोन्ही भावांनी नीट ॲस्पिरंटला पेपर विकत दिला आणि इथून सिकर मधल्या एका MBBS काउन्सिलिंग एजंट पर्यंत हा पेपर पोहोचतो आणि इथे राकेश कुमार मनवारिया हा पेपर 5 लाखाला विकत घेतात. पेपर होण्या अगोदर हा पेपर जवळपास 700 विद्यार्थ्यांना पोहोचतो. यामध्ये एक केरळचा MBBS स्टुडंट आहे, ज्याला राकेश 30,000 रुपयाला पेपर देतो आणि इथूनच चालू होते पेपर लीकची सुरुवात. आणि 2 मे 2026ला हा केरळचा विद्यार्थी त्याच्या वडिलांना हा गेस पेपर व्हॉट्सअपद्वारे सेंड करतो आणि मेसेज करतो, सिकर सिटीमध्ये हा गेस पेपर आलेला आहे, यातलेच प्रश्न उद्याच्या पेपरला येतील, त्यामुळे हा गेस पेपर PG गर्ल्समध्ये वाटप करा. या विद्यार्थ्याचे वडील सिकरमध्ये PG गर्ल्स हॉस्टेल चालवत असतात. ज्या रात्री त्यांचा मुलगा हा पेपर वडिलांना देतो त्या रात्री वडील काहीच करत नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी हा गेस पेपर गर्ल्स हॉस्टेलमध्ये वाटण्यात येतो आणि पेपर झाल्यानंतर ही व्यक्ती जवळच्या कोचिंग क्लासेसमध्ये जातात आणि या गेस पेपरमधले किती प्रश्न पेपरमध्ये आले विचारतात आणि यामध्ये 180 प्रश्नापैकी 135 प्रश्न हुबेहूब आल्याचे त्यांना समजते आणि वडिलांना समजते की हा काही गेस पेपर नाही, हा पेपर लीक झालेला आहे, हा पेपर फोडण्यात आलेला आहे आणि लगेच ताबडतोब वडील सिकर मधल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करण्यासाठी जातात. पण सिकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अशा अफवा पसरू नका म्हणून बाहेर काढले जाते. त्यानंतर हे सरळ NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला कॉल करतात आणि तिथून राजस्थान पोलीसला अलर्ट केलं जातं आणि तेव्हा स्टेट स्पेशल ऑपरेशन म्हणजे SOG इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, ज्यामध्ये गेस पेपर पाहिला जातो
आणि त्यामध्ये व्हॉट्सअपवर गेस पेपर फॉरवर्डेड मेनी टाइम्स पाहायला मिळतं. म्हणजे हा गेस पेपर खूप वेळा दुसऱ्यांना पाठवला होता आणि SOGला समजते की हा मोठ्या प्रमाणावर पेपर लीक झाला आहे. SOGचे ॲडिशनल डायरेक्टर विशाल बन्सल यांच्या माहितीनुसार हा गेस पेपर काही विद्यार्थ्यांकडे आठवडाभर अगोदर आला होता आणि काही विद्यार्थ्यांकडे तर 1 महिना अगोदरच आला असल्याची माहिती आहे. आणि NTA कडून हा पेपर 12 मेला कॅन्सल करण्यात येतो आणि पेपर लीकची जाच SPA ला देण्यात येते. यामध्ये खूप सारे नाव जुळलेले आहेत. पण ज्या 2 भावांनी डॉक्टरकडून हा पेपर 5 लाखाला विकत घेतला होता, यामधला एक भाऊ दिनेश बिवाल हा BJP युवा मेंबर आहे. दिनेश बिवाल या व्यक्तीच्या खूप साऱ्या फोटो BJP नेत्यांसोबत आहेत. इथपर्यंतच नाही तर राजस्थानमध्ये ही व्यक्ती विधानसभेला पण उभी टाकली होती. सिस्टम अशा व्यक्तीमुळे खराब होत आहेत का सिस्टममध्ये असेच लोक आहेत काय समजत नाहीये. गोष्ट इथपर्यंतच थांबत नाही. बिवाल या व्यक्तीला 1 महिन्या अगोदरच माहीत होतं की पेपर फुटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच्या 2025च्या नीटमध्ये या फॅमिलीमधून 4 विद्यार्थी नीटला पात्र झाले आहेत. प्रश्न असा निर्माण होतोय की 2025ला पण पेपर लीक झाला होता का? पण आतापर्यंत राजस्थानमध्ये पेपर लीक झाला का नाशिकमध्ये पेपर लीक झाला याची माहिती नाही. पण NTA कडून 2024ला पण पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली होती. 2024ला असेच पब्लिकने आंदोलन केले होते. विषय हायकोर्टापर्यंत गेला होता. CBI इन्व्हेस्टिगेशन पण चालू झाले होते. पण याचा रिझल्ट असा आला की काही मेजर लोकांना पकडण्यात आलं आणि काही लोकांना धरून सोडण्यात आले. आता ह्या 2026ला NTA री एक्झाम तर सांगते, पण विद्यार्थ्यांचं काय? पेपर लीकच्या भावना त्यांच्यासोबतच आहेत. दुसरी वेळेस नीट पेपर लीक होते NTA कडून, याचं काय? हैसियत नसताना आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून कोचिंग क्लासेसमध्ये लाखो रुपये पालक घालतात, याचं काय? जर काही लोक 5 लाख रुपये देऊन पेपर लीक करत असतील तर. आणि गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कोचिंग क्लासेसवर विद्यार्थ्यांची भर आहे आणि या भरीमध्ये दरवर्षी क्लासेसची फी वाढत आहे. आणि या पेपर लीकमध्ये लातूरचे फेमस RCC क्लासेस यांचे संस्थापक शिवराज मोटेगावकर, ज्यांचे पूर्ण महाराष्ट्रभर क्लासेस चालतात, त्यांना पण CBIने 2026 नीटचा पेपर लीक प्रकरणात अटक केला आहे. तपासात त्यांच्या मोबाईलमध्ये नीटचा लीक पेपर सापडल्याचा दावा आहे. CBI कडून लातूरमधील RCC क्लासेसवर छाप टाकण्यात आली आहे. महाराष्ट्रभर RCC क्लासेस चालवणारे शिवराज मोटेगावकर, ज्यांच्याकडे लाखो विद्यार्थी शिकत असतात, या माणसाकडे ना पैशाची कमी आहे ना शोहरतची कमी आहे, तरी पण हा माणूस CBIच्या आटोक्यामध्ये आलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण सोडून मनसे असतील, MIM असेल, काँग्रेस असेल, अशा विविध पार्टीच्या कार्यकर्त्यांनी RCC क्लासेसचा विरोध केला आहे. त्या बॅनरवर शाई फेकलेली आहे आणि जाहीर निषेध केला आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ केला आहे असे पण आरोप आहेत. गेल्या 15 वर्षापासून शिक्षणाचे तर विभागीकरण झालंच आहे. जे मोठे मोठे क्लासेसवाले आहेत ते काही लिमिटेड जागा काढतात विद्यार्थ्यांसाठी, ज्यामध्ये स्कोर क्रॅक केल्यानंतर फ्रीमध्ये ॲडमिशन दिलं जातं आणि त्यांना ॲडमिशन देऊन दुसऱ्या लाखो विद्यार्थ्यांकडून फी काढली जाते. विद्यार्थी 11वी-12वीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तर घेतात, पण क्लासेससाठी बाहेर खाजगीमध्ये जातात. यामध्ये समजायचं काय? कॉलेजमध्ये चांगलं शिकवत नाहीत का चांगली प्रिपरेशन क्लासेसवाले करतात? चांगली प्रिपरेशन क्लासेसवाले करतात, पण कॉलेजची काय गरज आहे? असे विविध प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्यामध्ये जागरूकता असणे, आपल्या भविष्याचा विचार करणे हे आपल्या हातामध्ये आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.